नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना. तर स्वागत आहे आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आज काय सध्या काही काम नाही. तर मॅडमच्या गोळ्या घ्यायचं टायमिंग झालं आहे. दवाखान्यात दाखवून आणली ती. तर आता जरा जेवणाच्या अगोदर गोळ्या घ्यायच्या आहेत, पण ते गोळ्याच घ्यायला विसरली. काय मॅडम? हो, घेतल्या ना. आता घेतल्या. 1 तास अगोदर गोळ्या घ्यायच्या आहेत, पण काय सांगायचं आता, जाऊ दे. मी जास्त दिवसेंदिवस काळं पडत चाललो आहे ना. गोरा यायला लागणार. आणि मॅडमसाठी मस्तपैकी आमलेट बनवतोय. आमलेट बाबा माझं फेवरेट आहे. अंडा म्हटलं ना, ये अंडे का फंडा. अंड भरपूर, म्हणजे मला भरपूर आवडतात अंडी. रोज काय नाही आपलं हे, काय नाही म्हटलं ना, जरी चिकन तर जास्त नसतंच. चिकन नसू दे किंवा मच्छी नसू दे, पण अंडी ही घरात असतातच. एक दिवस असं जात नाही की अंडी घरात नसतात. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये आमच्या कायम अंडी ठेवलेली असतात. काय मॅडम? अंडी आणि मी एकदाच घेऊन येतो. म्हणजे 1 डझन 2 डझन असे अंडी आहे ना, एकदाच घेऊन येतो. म्हणजे कसं सारखं सारखं धावायला नको, संपली जा घेऊन या. पकड जरा, असं तापलं असेल. गरम पाणी प्यायचं पहिलं. मी आता आमलेट टाकतो मस्त पैकी. तेल होता ते असं टाका. तेल होतं तेल. तापलंय चांगलं तवा. हे पातळ आहे ना, लवकर तापतो. तवा नॉनस्टिक आहे, त्याच्यामुळे जास्त टाकायला नको ना. तापलंय चांगलं. हा तू इथे जाळलास, तो नवीनच तवा जाळून टाकला. मी कधी घाललं नॉनस्टिक त्याच्यावरती गेलो वाटतं. नाही, मी झालाच फक्त घावणे केले तेवढे. गरम पाणी पियाची सुरुवात झाली मॅडमची. काय मॅडम? जवळून दाखव. चला आमलेट टाकू. कांदा टाकून आम्हाला काय आवडत नाही आमलेट, असंच मस्त मीठ. आपलं आमलेट सोपं आणि साधं असतं. एवढं आहे ना. झाकण ठेव. नाही गरज नाही. आता आपण मसाले टाकणार. मसाला कुठे आहेत? हा पोई करताय हे समज घ्या. मसाले टाकण्यासाठी आपलं आहे ना, हे बघा हातानच मीठ टाकलं ना. मीठ टाकलं ते अगोदरच. मसाल्याचा डब्बा. व्हेज साठी वेगळे डबे. हे माझं नॉनव्हेजचं आहे. अंड नॉनव्हेज नाही बोलत ना. असं चिमटी घ्यायची आणि सगळीकडे पसरवून टाकायचं. सोप्यात सोपं, 2 मिनिटात रेडी. मला तर लागले जाम भूक. पटापट असं टाकून देव सगळे मसाले. ये गया तिखट. उसके बाद ये चाल रहा है कोरिएंडर पावडर, म्हणजे मेथी ना. कोथिंबीर पावडर. त्याच्यानंतर हा काय आहे? गरम मसाला. गरम मसाला जास्त नाही मला आवडत. थोडाच टाकू. नंतर हळद. कसुरी मेथी कुठे आहे? ते बघा इथे आहे. कसुरी मेथी कोण टाकतो अंड्यामध्ये? मी टाकतो. मी कसुरी मेथी थोडीशी घ्या, हातात मस्तपैकी चोळू आणि सगळीकडे पसरवू. आणि आता ही वेळ खतरनाक आहे बाबा. ह्याच्यामध्ये मला जास्त चुकायला होतं. हे येतंय की ना. चांगलं शिजलंय.
असं उडवा ना वरती हो असं असं उडू तोंडावर असं ते दुकानात उडत ही असतं आहे काय ह्याची गडी काय बोलतात ते पिन. बघ मस्त जास्त हे जास्त पण नाही तेल झालंय कमी पण नाही आणि परफेक्ट बनलंय बस आपण झालं? जास्त कुक नाही करत आपण नॉर्मल कुक करतो मला हाफ फ्राय आवडतं पण आता मॅडमला पण खायचं आहे त्याच्यामुळे मी हे पलटी मारले नाही तर मी हाफ फ्रायच मारतो कधी पण गॅस बंद तवा तर गरमच आहे ना थोडंफार शिकलं जाईल बाकी तू नसतीस ना प्राजक्ता मॅडम कच्चे खा कच्चे कच्ची पण खातो मी पण मी गावठी अंडे खातो गावठी अंडी मी गावाला असताना कच्ची खायचो पण असंच? हे नाही येलो भाग नाही फक्त असंच white फोडायचं ना थोडं? हा नाही काय करायचं माहितीये हे माझी आजी आहे ना गावी असताना कोंबडी पाळते ना अजूनही पाळते पण ती गावाला असताना आहे ना मला गावठी अंडी आणून द्यायची मग ती आहे ना ती अशी फोडा लावायची कपात घ्यायचो आणि येलोवाला भाग बाजूला काढायचो आणि ते आहे ना मिक्स करून असंच तोंडात अरे ते प्रोटीन आहे जिम वाले लोक पण आता पण तेच करतात डाळ गरम करू गरम काय आताच मागाशीच केले मी मला भूक लागली जेवूया लवकर आमलेट पावची गाडी टाकू शकतो ना होय का आमलेट पावची गाडी टाकू शकतो आपण काय बोलतेस जेवण घेते पटापट कसुरी मेथी बघा नुसतं हे घेऊनच आले लागते ना कसं तर पाणी गरम झालं हे जास्त पण उकडू नको गुळ चहासाठी आणलेलं ते चहा कधी पितच नाही गुळाची अरे हा तो संध्याकाळी गुळाचा चहा बनवूया तुला नको आज गुळाचा चहा दाखवतो पिऊन कसा लागतो तो चला तू डाळ वगैरे गरम कर मस्तपैकी जेवायला वाट डाळ गरम कधी केलीस आता मगाशी हुशार आहे अगोदर सर्व चला जेवायला सुरुवात करू सगळं सामान घेऊन ये इकडे ओ या मॅडम लवकर घेऊन पाणी घरी तो दहात का नाही एकदाच घेऊन ये ना एका वेळी एकच आणते तो झेपतच नाही तर काय ताकद नाही म्हणजे खायला लागतं त्याच्यासाठी पण मला एक कळत नाही बाहेरचं नुसतं बकाबक कसं पण जातं पण ह्या घरात बोललो ना मला नको चांगलं असेल तरच जेवणार काय हो मॅडम चांगलं असेल तरच जेवायचं असं काय नियम आहे काय हां माझ्याकडे व्हिडिओ आहेत प्रूफसाठी दाखवू काय तुम्हाला व्हिडिओ दाखवूच काय पाणीपुरी ते लोणचं अंड्यासोबत लोणचं अरे काय रे बाबा चिकन सोबत पापड काय आमलेट सोबत लोणचं काय चिकन केलं पापड करते वाट बघायला मला करा तुम्हाला नाही करा आता काय बनवलं तर खायला लागतं नाही. पण जरा चव लागते पापड असले की कसं काय आता? आम्हाला यातलं काय माहितीच नाही ना या सुनांनी सवय लावलेली ते काय आम्हाला तरी माहिती आहे चला जेवायला घेऊ हात वगैरे धुवून घेऊ मस्त काय भात सगळं संपायचं ए भाई भात बघ केवढा आहे भाई तेवढाच खायचं हम्म? बाहेरचं तू खायचं पूर्ण खान दाखव एवढं हा हा? एवढं खान दाखव 2-3 दिवसाचं 2-3 दिवसाचं तर 2-3 दिवस नाही महिनाभर टोप पुरवशील तू काय सांगून काय तू समजत नाही काय पाडवाड पडवाड मी हात धुवून येतो मस्त पैकी अजून देऊ बस आधी पुढे घ्या ना घ्या मी एक तर खाऊन आलो तो पोट भरलं काय आता तू खाऊ वडापाव खाल्ला मी मला पण आणायचं वडापाव तुला आजारी ऐकून हा आजारी आणि हिला वडापाव खायचा आहे ए पोरा चांगलं वाटतंय तर मराठी आहेत तिथे हा मराठी पण बरं तर वाटू दे जरा होय काय बरं वाटू दे पोरा घे अजून घे आणि थोडं घेते म्हणजे घेतला नाही तसं बऱ्यापैकी आणि हे ताट कधी चुकत नाही हा हेच ताट असतं मला जेवण नाही मोठं आवडत
एवढं तर खायला एवढं मोठं. हां नंतर बोलू आपण. आता मी जरा हात धुवून येतो, कॅमेरा ठेवायला लागेल. चला या मित्रांनो जेवायला. मस्त काही की वाढलंय. मॅडमने तर सुरुवातच केली. ती कधी थांबत नाही बाबा, तिला भूक लागली की जेवायला. आणि मी तिला सांगून ठेवलंय कधी पण भूक लागली कधी पण उठ आणि कधी पण खा. तरी मग घाल. हां अरे रात्री 2 वाजता उठून मॅगी बनवते म्हणजे काय? रात्री 2 वाजता उठून मॅगी बनवते. मी बोलतो किचनमध्ये पण भूत बीत आलं की काय, बघतो तर भूत हा हिच्या गावात हिच्या. बोलं जाऊ दे आता काय बोलणार. पण जरा डाळ भात खाल्लं असतं, ते जेवण होतं ते खाल्लं असतंच ना रात्रीचं, ते जरा बरं पडलं असतं. मॅगी काय मॅगी रात्री उठून मॅगी बनवून खाते. जेवण ठेवलेलं आहे ते नाही, म्हणजे जेवण आवडत नाही. जरा चव असते. हां मॅगीच चव असते. ठीक आहे चालेल. एक दिवस आपण आहे ना बाहेर जाऊया आणि बाहेरचं सर्व खाऊया, म्हणजे नाही, बाहेर मंचुरियन पाणीपुरी काय भेटेल ते. हां रगडा पाव. हां हा. बाहेरचं आवडतं ना खायला. आणि मॅगीच्या तर व्हरायटी भेटतात इकडं, ते व्हरायटी पण खाऊ. अशा पोटभर भेटतील. पण एकदा खाशील नंतर परत मूडच होणार नाही खायचा. खाल्लं की माझंही पडायचं. आता आजारी पडले ते अंगाशी आलंय. काय मॅडम चला जेवूया. मस्त झालंय. काय बोलायचं? गोळ्या घ्यायच्यात नंतर जेवून. चला जेवू नंतर बोलू. कट इट कट कट कट. हो ना? लवकरच सुरू कर जेवणाला. चला सुधारला मॅडम, गोळ्या घेत आहेत. नाही तर नेहमी ओरडायला लागतं गोळ्या घ्यायला. ये लवकर. आता परत केलंस ना, नाही मला उलटी येते. बोलते रे गोळ्या. चल गोळी घे लवकर. कोण हे झाले हे झाले. जेवायच्या अगोदरच्या गोळ्या घेतल्यास ना? एकच घेणार. ही आणि ह्याच्यातल्या ह्या बघ 1 2 3. हे डॉक्टर असं तिथं संपट त्यांच्याकडे गोळे. संपवायला नाही, ते बरं वाटायला देतात गोळ्या, उगाच देतात काय. घे लवकर. मोठे गोळे ताईसकड कधी जाणार आहेस? जाते. हां आपलं ते एक सांगायचं आहे. 1 वर्षापूर्वी सामान तिच्याकडे ठेवलेलं तर तसंच. आता सामान बघायला चालले 1 वर्षानंतर. घेतलं सर्व 3 ह्याच्यातल्या 3 आणि 1 4 घेतलीस ना? ठीक आहे येलो वाली. एवढ्या गोळ्या कुठे 4च तर आहे. तोंड थांबा. आ करा आ. हा एकदाच नाही टाकायचे आहेत. अरे हुशार पोरगी, एकदाच कोण टाकतं काय? तिकडे बघा मी खाते. काय मी बघ लक्ष ठेवू नाही इकडे. मी इथंच बसणार आहे. इथेच बसून बघणार गोळ्या घेते की नाही. ये लवकर. गोळ्या आता गोड बनवायला सांगतो. गोड घे. व्हिडिओ करतोय मी, दिसेल मला. दोन सोबत खाऊ. कडव्यातलं आहे तू. घशात आतमध्ये गेल्या पाहिजे, बाहेर नाही काढायच्या. बरं आहे बरं आहे. आता माझी पण गोळी आण जरा. माझी गोळ्या चालू आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आणलंय मस्त पैकी म्हावरं. म्हावरं आणलंय म्हावरं. बघ तूच. कट मारून आणलेत, मस्त फ्राय करा. किती सांगा? 100 रुपये 6 दिला. बरं आहे, स्वस्तात काम होतं. आणि ती आपलं कसं ओळखीचीच आहे ना. कुठून आणला? हे तर खाली बसते ती. आज मच्छी करूया. मच्छी म्हावरं आमच्याकडे म्हावरं बोलतात. आपण एक मांजर बघूया प्राजक्ता. पण असं विकत नाही आणायचं, रस्त्याच्या बाजून भेटते का आपण बघूया. ही नको. कापसावाली. कापसावाली नाही बाबा.
रोडच्या बाजूला बघूया आपण मांजर भेटली तर. तुम्ही आणा गाडीवर. मस्त गावाला पण एक मांजर होतं असंच हे रोडच्या बाजूला भेटलेलं, पण मस्त होतं ते. शांत होता, म्हणजे इतर मांजरांसारखं ओरडायचं नाही, ते शांत शांत असायचं. आणि तू बडबड करणारी काय बडबड. काम ऐकलं नाही का ओरडायच लागतं ना. माझ्या गोळ्या आल्या बाबा मागवलेल्या. गोळ्या गोळ्या. आजार पण आलं की एकदाच येतं ना ते, हवामानामुळं. बघितलंस ना, पाऊस पण आहे, ऊन पण आहे, थंडी पण आहे मध्ये मध्ये. अरे चाललंय काय हवामान ना, नक्की करतोय काय. भांडी ताईच कडून घेऊन आले. रूम शिफ्ट केलेली ना त्यावेळी एक पिशवी इकडे ठेवलेली होती तिच्या ताईकडे, ती तशीच 1 वर्ष तशीच बांधून ठेवलेली. आता काय काय त्याच्यातून हे खजाना भेटेल काय माहिती. तरी बोललो सर्व ताटं गेली कुठं, एवढे ताटं होते आमच्याकडं. डबे मिल्टनचे. सासऱ्यांनी मिल्टनचे डबे किती दिलेले, 3 की 4 दिलेले ना. होय 3 की 4 डबे दिलेले ना. मिल्टनचे डबे दिलेले 3 की 4. लंचवाले हे असे दाखव, हे बघा. अरे ते डबे सगळे कुठे गेले काय माहिती. डबे इकडे तिकडे गेले ना, फक्त त्यांचे पाऊच राहिले. पाऊच आता वापरते बघा कशी. चला आता मस्तपैकी फ्रेश होऊया, बत्ती लावूया आणि थोडंसं काम संपवूया ऑफिसचं. हे स्पेशल स्वतःसाठी कप आणलेले कसले, स्टीलचे. कारण याला ते सिरेमिकच्या कपमध्ये चहा प्यायची सवय नाही ना. काय सवय आहे मग पीत का नाही. हां आतापर्यंत किती कप फोडले असतील, 50 कप तरी फोडले असतील. 50 कप तरी फोडले असतील. होय बोलते, म्हणजे आवड सारखं बोलते. केस कुठले मस्त रांगोळ्यांसाठी वेगवेगळे डबे करूया कलरसाठी. किती कलर आणलेले, 15 काहीतरी कलर आणलेले आहेत ना. रांगोळी जाड दिलं तिनं. होय रांगोळी जाड दिलं तिनं. पडत ही नाही, मोठी कढई नाही. अरे माझी चांगली मोठी कढई गेली कुठेतरी. म्हणजे कसं माहिती आहे, मी त्याच्यात एकदाच मसाला तयार करून ठेवायचो ना. उघडतो तुझ्या हे काढून तर घे. ते बघ किसनी पण आणलीस, नशीब किसनी भेटली. मी पण मस्त फ्रेश होतो, बत्ती लावतो, नंतर भेटू. मित्रांनो आता मस्त एक जोक झालाय, तर आम्हाला हे दाखवतो तुम्हाला. हे जरा इकडे ये प्राजक्ता, इकडे ये ना जरा 2 मिनटं. पित्तल वेगळं असतं. हा डबा कुठला नाही सांग, काय बोलले आता. ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं बोलायचं तर ॲल्युमिनियम. मार्च आग नाही लावली, डबा पडला. चल मला फ्रेश होऊ दे, नंतर करू. अरे मग ह्याने आधी पुसू. बनवा लवकर बनवा, भूक लागली. बघूया तरी कसं बनवत आहेत. आणि फेमस आहे आमच्याकडे, म्हणजे घरात मच्छी आले ना की फ्रायच करणार. डाळ दुसरी करणार, पण मच्छी फ्रायच करणार, शिजवणार नाही, म्हणजे सार नाही बनवणार. मेन काय माहिती आहे, ते ह्याच्यासाठी डोकी बरे पडतात सार बनवायला.
काय कारण शिजवलेली मच्छी तर मला पण नाही आवडत. मी पण जास्त करून फ्रायच करायला सांगतो. पण आता रस्स्यासाठी परत दुसरी डाळ बनवणार की सकाळचीच आहे? सकाळचं आहे ना. तुम्ही इथे भात खाणार नाही आता? भाकरी वाजली. काय काय टाकलं त्याच्यात? तांदळाचं पीठ, रवा आणि ते काय मसाला, मीठ. फिश फ्राय मसाला. यो वाला कोणाचा आहे? आजची फिश फ्राय मसाला. आणि याला काय काय लावलंय? ते ठेवलं होतं जरा. लिंबू, हळद, मीठ. मोठ्यानं बोल, ऐकायला येत नाही. लिंबू पे केलं आणि हळद, मीठ 10-15 मिनिटं ठेवलं असं. तवा गरम व्हायला ठेवला नाही मस्त. आमलेट टाकू आपल्यात काही? खावा. आमलेट सगळे खाल्लं अंडी ना, बाबा, गावाचं. अंडा लावर अरे तर गरम तरी होऊ दे तेल. गरम झालं ते मस्त स्लो गॅसवर शिजतात. 2च राहते. मोठा तवा घेऊया. मी काय बोलतो, गाडीला रिडीम कधी करायला जायचं? पैसे देणार आहेस ना? पेमेंट झालंय. ते छोटे टाकू पण ते फ्लावर टाकून दिली. नको टाकू. साफ केलीच ना व्यवस्थित. ते लोक कसे घाई घालत असतात त्यामुळे कसं वरवर तेवढं कापून घेतात आणि आतमध्ये साफ नाही करत. एक्झॉस्ट फॅन लावायला लागणार आहे. सगळीकडे बंद पडलेलं आहे. नवीन काहीतरी घ्यायला लागणार आहे. अच्छा, वरून तेल. काय पाहिजे? कपडे सुकून घालतो. तू बनव, मी माझं काम संपवतो. हा काय झालं की या मग बघायला. ओके बेटा. काय लवकर शिजली. हा रोल आणून ठेवतो ते बरं आहे ना. अगोदर हे रोल घेताना काय बोलत होतीस? नको कशाला. तुम्ही उद्या न्यूजपेपर वापरा. आपल्याला नाही ना. मित्रांनो, रोल हे घेत होतो ना, हे पेपर टॉवेल, तेव्हा नखरे करत होती. कशाला एवढा खर्च, कशाला, घरात पडूनच राहणार आहे. आता दर महिन्याला येतात. दर महिन्याला असतात. हां, मग त्याच्यासाठीच मी बोललो होतो हे घेऊया, उपयोगाचे असतात. आणि हां मित्रांनो, तुम्ही पण जे न्यूजपेपर वापरता ना, ते पण हानिकारक आहे भरपूर. अदल बदल रहे ना, अदल बदल रहे, तर ते हानिकारक आहे. त्याच्यामुळे न्यूजपेपर वापरत जाऊ नका. असे पेपर टॉवेल किंवा दुसरं ते ॲल्युमिनियम फॉईल वगैरे असे असतात ना, ते वापरत जा. ते त्याच्यामध्ये जे न्यूजपेपरमध्ये शाई असते ना. भाकरी घेतो की चपाती भाजू? काय करणार? भाकरी. तुला उत्तर माहिती आहे माझं. भाकरी. कारण चपात्या फक्त ऑफिसला जातानाच घेतो, कारण का त्या सकाळी लवकर होतात आणि माहिती आहे सकाळी घाई असते, त्यामुळे पटापट करून जावं लागतं. माहिती आहे ना. भाकऱ्या भाजायला थोडा वेळ लागतो. चपातीला वेळ लागतो सर. चपाती करायला वेळ लागतो. भाकरी करायला सकाळी तुम्हाला चपात्या का देतोय? मग हे काय आयला मी तर लोकांना सांगतोय भाकऱ्या करायला उशीर होतोय, म्हणजे मला खोटं बोलून मला भाकऱ्या देते तर चपाती देते. म्हणजे बाप रे, आता मला कळलंय ना. त्याच्यामुळे आता उद्यापासून मला भाकऱ्याच पाहिजेत. बस उद्यापासून मला भाकऱ्या. मला कारणं नको आहेत, मला फक्त भाकऱ्या पाहिजेत. मला काय बोलली, चपात्यांना वेळ लागतो, आपल्या भाकऱ्यांना वेळ लागतोय. आता काय कारण नाही सांगायचे, आता भाकऱ्या. काय मित्रांनो, बरोबर ना. आता फक्त भाकऱ्या. मच्छी झालेली आहे काय. चल बनव पटापट. आणि हा ब्लॉग आहे ना मित्रांनो, यायला जरा वेळ जाईल, नाही म्हटलं तर 1 ते 2 दिवस जाईल. कारण का इकडे भरपूर नेटचा इश्यू चालला आहे. नेटच चालत नाही. काय करायचं तेच समजत नाही.
9 वाजता अपलोड करायचं 10-12 वाजता होतं. आता जो ह्याच्या अगोदर जर तुम्ही जो ब्लॉग बघितलात ना तो अपलोडला इतका वेळ गेला ना तरी पण तो कसा तरी अपलोड झाला आणि झाला तो झाला रात्री 1 वाजता. आता काय बोलायचं एवढं काय झालं नेटला नेटच चालायला बघत नाही म्हणून वायफाय ह्याचं बसायला पाहिजे. हा पण ब्लॉग कदाचित लेटच येईल कारण आज पण तेच विषय चाललाय नेटच चालत नाही आणि आमची दोघांची पण कार्ड आहेत ते सेम संपला विषय. काय करूया कुठेतरी बाहेर जाऊन अपलोड करूया काय एवढा थंड करू. जिकडे नेट चांगलं असेल. सगळा अजून एक बॅच टाकली मॅडमने आता फक्त एकच राहिलं ते एकासाठी परत मला वाटतं तवा तू मोठा घेतला पाहिजे. चालेल चलो झालं की आम्हाला बोलवा आम्ही जरा झोपा काढतो. काम तर आहेच ते काय कधी संपणार नाही. कामं कधी संपतात मित्रांनो. थोडासा आराम करतो थोडं काम केलं थोडा आराम करतो. बाय. आता भाकरी करते आणि भाकरी आवडते भरपूर 2 तरी करते. आता मच्छी फ्राय आहे ना त्याच्यामुळे भाकरीसुद्धा करून टाकते 2 फ्राय झाले का भाकरी 2च करते कारण मला नाही जास्त आवडत त्यांच्यासाठी करायला लागते थोडीशी तरी. आता झाले आहेत 2. काल कसं थंड पाणी घेतलं म्हणून ते पूर्ण फुटत होतं पीठ. आज जरा गरम पाणी घेतलं व्यवस्थित झालं जरा मोठ्या गेल्या काल होते छोट्या छोट्या झाल्या होत्या 2च करते. डाळ भात पण आहे सकाळचं. नाश्ता भाकरी कशी ताकद असते त्यांना आवडतो खूप. चपाती कमी भाकरी जास्त. थोडीशी भांडी घासते मग जेवायला घेते थोडा वेळाने. तर शेकून काढले भाकरी जरा तर या पाहिजे. काल तर लवकर फुटत होता भाकऱ्या कारण तो पिठामध्ये गरम पाणी नाही ना थंड पाण्यामध्ये फुटत होतं पिठा. आज जरा गरम पाणी काय त्याला व्यवस्थित आलं गेला भाकऱ्या. हे काय काम संपवत आहे त्याच्यामुळे काय कॅमेरा पकडायला मला जमत नाही. चला आपल्या नाचणीच्या भाकऱ्या आल्या. धन्यवाद पराजक्ता मॅडम. पराजक्ता तराजू तराजू काजू कतली आणि प्राजू पटली बरोबर आहे ना. काजू कतली आणि प्राजू पतली पतलीच आहे. मच्छी मच्छी आणि मला बाबा मच्छीची लय भीती वाटते कारण का लहानपणी माझ्या इथं घशात काटा अडकला होता त्याच्यामुळे एकदम हळूहळू खाणार मी हळूहळू. 2 तास जेवायला गेले तरी चालतील. आणि हा टाईम आता आपला ब्लॉग एंड करायचा. तुम्हीच सांगा आता काय काय सांगू. ब्लॉग एंड करूया ना. त्याच्या ब्लॉगमध्ये चला तर मित्रांनो आम्ही पण जेवतो आणि पुन्हा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला पुन्हा भेटू लवकरच. काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या. चला बाय बाय.